आज सांगली राम मंदिर चौकामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करण्यात आला। यावेळी गोपीचंद पडळकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकच छंद गोपीचंद अशा घोषणा देण्यात आल्या। नाव सांगून चालू। मी राहुल पुजारी, डॉक्टर गोपीचंद पडळकर सैनिक, प्रस्थापित व्यवस्थेच्या छताडावर सर्वसामान्य जनतेला उपेक्षितांना न्याय देण्यासाठी एक गावगाड्यातला तरुण एक भूमिका घेतो, न्यायाची भूमिका घेतो, त्याला वाढता पाठिंबा होतो। त्यावेळी भविष्यातलं राजकारण ओळखून हीच प्रस्थापित मंडळी त्या गावगाड्यातल्या तरुणाला संपवण्यासाठी, राजकारणातून संपवण्यासाठी वेगवेगळ्या खोट्या केसेस टाकतात, त्याला बदनाम करायचा प्रयत्न करतात। तरीसुद्धा त्यांच्या छताडावर नाचून तो गावगाड्यातला तरुण जत विधानसभा मतदारसंघात 40,000च्या मताने निवडून येतो। परंतु राजकारण कायम डोक्यात ठेवून चालणाऱ्या या प्रस्थापित व्यवस्थेनं जतमध्ये चाललेली विकास कामं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढणारा पाठिंबा पाहून त्यांच्या पोटशूळ उठलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना बदनाम करायचं व गावगाड्यातील एका सामान्य तरुणानं आपल्या मांडीला लावून राजकारण केलं नाही पाहिजे, या अत्यंत हलक्या बुद्धीच्या विचारानं राजकारण करणाऱ्या जयंत पाटील व त्यांच्या भ्रष्टवादी पार्टीला आमचा सर्वांचा विरोध आहे। गोपीचंद पडळकर साहेबांनी जे बोलले ते गावगाड्यातले ठेवणीतले शब्द वापरले, त्याचा एवढा राग यायची त्यांना काय गरज आहे। ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कुटुंबावरती वेगवेगळे आरोप केले, माननीय मुख्यमंत्र्यांची जात काढली गेली, माननीय प्रधानमंत्र्यांची मोदी साहेबांच्या आईची थोडक्यात AIच्या माध्यमातून विटंबना केली गेली, त्यावेळी कुठे गेलेली यांची संस्कृती, कुठे गेलेली यांची राजकीय परंपरा। परंतु एखाद्या सामान्य गावगाड्यातला तरुण ज्यावेळी राजकारणात येऊन प्रस्थापितांची व्यवस्था नष्ट करायला बघतो आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतो, त्यावेळी त्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं कटकारस्थान या जयंत पाटलांसारख्या राजकारणी लोकांचं चालू आहे। येथून पुढं या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, जशाच तसं उत्तर दिलं जाईल। आज काय केलं? आज त्यामुळं ज्या पद्धतीनं ही राजकारणी प्रस्थापित व्यवस्था आमच्या नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत, त्याला विरोध म्हणून आमच्या नेत्याचा दुग्धाभिषेक घालून त्यांच्या प्रतिमेला आम्ही पूजन केलं। जयंत पाटलांच्या बाबतीत गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य केलं, त्या बाबतीत ते सामान्य गावगाड्यातले ठेवणीतले शब्द आहेत हो, एवढा राग यायची काय गरज आहे। एक लक्षात घ्या, सामान्य माणसाची भूमिका मांडत असताना आम्ही सामान्य शब्दातून बोलतो, गावगाड्यांची भूमिका आहे, गावगाड्यांचे शब्द वापरले जातात, त्या भूमिकेतून त्यांनी बोललो, एवढी जिव्हारी लागून घ्यायची गरज नाही।